गणपती बाप्पा मोरया. नार्वेकर परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. यावर्षी सादर करत आहोत देखावा सन्मान की सुरक्षा युगानुयुगांचा संदेश. आपल्या समाजात आपण कितीही प्रगती केली तरीही एक प्रश्न अजूनही कायम आहे, तो म्हणजे स्त्रीची सुरक्षितता. महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाची घटना आपण वाचली, ऐकली, पण आजही वेगळ्या स्वरूपात ती वेदना अजूनही बहिणी मातांवर ओढवत आहे. चला पाहूया हा संदेश, जो केवळ इतिहासच नाही तर आजचे कटू वास्तव्य आहे. देखूं तो सही कि जिस दासी को मैंने जीता है वो लगती कैसी। हे गोविंद, हे द्वारकाधीश, हे सर्वशक्तिमान, हे योगेश्वर, मेरी लाज बचा गिरधारी, हे कृष्ण। दुशासन, कैसे कपडे बदलले, तंत्रज्ञान बदलले, पण आज स्त्रीवरील नजरा त्या आजही बदललेल्या नाहीत. महाभारतातील सभेत द्रौपदी एकटी होती आणि आजची द्रौपदी बस स्टॉपवर एकटी आहे. तेव्हा सभासद गप्प बसलेले आज प्रवासी गप्प बसतात. जबरदस्त पटाखा है यार. वरची नजर चुकीची आणि आता पायरी चढताच कामाच्या ठिकाणी 30 वासनेची सावली. जिथे आदर मिळायला हवा तिथेच नजरेत अपमान आणि ओठांवर गलिच्छ शब्द. गुड मॉर्निंग सर. हे फाईन. काय ना मॅडम, काम तर होतच राहील, पण थोडी बॉसची पण मर्जी राखा. काय सर, मी समजले नाही. तुला वाटतं या ऑफिसच्या बाहेर तू पाऊल ठेवू शकशील का? ऑफिस मध्ये झालेल्या अपमानाची जखम अजून भरलीही नाही आणि घरात जिथे तिला आसरा, माया आणि सन्मान मिळायला हवा तिथेच तिच्यावर उठतो अत्याचाराचा हात. स्त्री जिच्या कुशीतून माणूस जन्म घेतो तिच्याच डोळ्यात रोज अश्रू भरले जातात. असो किंवा वर्तमान काळ, वेदना तीच, अपमान तोच, फरक इतकाच. तेव्हा कृष्ण धावत आले. आज आपल्यालाच कृष्ण व्हायचे आहे. स्त्रीचा सन्मान वाचवणे ही फक्त जबाबदारी नाही, तो आपल्या समाजाचा श्वास आहे. चला यावर्षी बाप्पाचरणी आपण एक संकल्प ठेवू. अन्याय कुठेही झाला, कोणावरही झाला तर गप्प न बसता आवाज उठवू. गणपती बाप्पा मोरया.